हे कृतीसाठीचं एक वचन आहे असं मी त्याकडे बघतो. खरं तर महाराष्ट्राला जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा होता तेव्हा मुंबईसह महाराष्ट्र मिळवण्यासाठी जे प्रमुख पक्ष होते त्या प्रमुखांमध्ये डावे पक्ष अधिक आघाडीवर होते आणि त्यांच्या प्रयत्नामुळेच मुंबई महाराष्ट्राला मिळालेली आहे. मात्र मुंबई मिळाल्यानंतर मुंबईवर मात्र काही डाव्यांचा झेंडा कधी फडकू शकला नाही, हे एक वास्तव आहे. खरं तर अनेक विषयांवर डावे पक्ष काम करत असतात. पाण्याचा प्रश्न असेल, झोपड्यांचा प्रश्न असेल, अनेक प्रश्नांवर. पण राजकीय दृष्ट्या जे मतं जमा करण्याचं कसं बसतो ते मात्र अजून काही डाव्यानं जमलेलं नाही आहे. पण तरीही हा प्रश्न सामान्य माणसाचा आहे. हा प्रश्न वस्तीमध्ये राहणाऱ्या मोहल्ल्यामध्ये राहणाऱ्या सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या सगळ्यांचा प्रश्न आहे. जे जे मुंबईत राहतात त्या सगळ्यांचा प्रश्न आहे. आणि यासाठी डाव्यांचं आंदोलन पुढच्या काळामध्ये हे नगरराज बिल त्याची अंमलबजावणी व्हावी, ते अंमल व्हावं यासाठी काय असणार आहे असं मला कॉम्रेड सदाशिवजी विचारायचं. सर्वप्रथम आपण जी चर्चा आयोजित केली त्याच्याबद्दल आयोजक आहेत त्यांना मी धन्यवाद देतो. कारण मूलभूत प्रश्नाबद्दल या ठिकाणी चर्चा होत नाही. कुठलं मैदान कोणाला मिळावं वगैरे याच्याबद्दल चर्चा होत नाही. आणि सगळे महापालिकेत म्हणजे तुम्ही सगळे काम करता ते केअरटेकर आणि मेंटेनन्सच्या नावाखाली कुठल्या ट्रस्टने कुठली मैदान गणकृत केली याची यादी मला इथे देता येईल. परंतु त्याची चर्चा न होता याला मैदान मिळणार की त्याला मैदान मिळणार याची चर्चा होती. मूलभूत चर्चा तुम्ही काढली त्याच्याबद्दल सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. आता त्याच्यामध्ये युवराजनी काही संयुक्त महाराष्ट्राचा उल्लेख केला त्याचा थोडक्यात उल्लेख करतो, वेळ कमी आहे म्हणून. मूलभूत जर डायरेक्शन ज्याला म्हणता येईल मुंबई महापालिकेला तर त्या संयुक्त महाराष्ट्राच्या नंतर जे काही म्हणजे घटक आले, डावे होते, दलित होते, मिरजकर मेयर झाले, बोराडे मेयर झाले आणि त्याच्यामध्ये ज्या काही सुधारणा तेव्हापासून झाल्या. नव्या पिढीला तो इतिहास मुळीच माहीत नाही त्यामुळे थोडक्यात सांगतो. तर त्याची एक बैठक महापालिकेची होती आणि ती आता चालू राहिली पाहिजे, पण तशी मध्यंतरीच्या काळात झाली नाही. त्याच्यामध्ये वस्तीमागे सार्वजनिक उद्यानं असावी, महापालिकेच्या त्या ठिकाणी शाळा असाव्यात, त्या ठिकाणी ज्याला म्हणतो कामगाराची वस्ती ती रिकग्नाइज केली जावी. आता गलिच्छ वस्ती वगैरे त्याला म्हणतात, पण त्याला मान्यता द्यावी हे त्या ठिकाणी झालं. प्रमाणामध्ये रस्ते त्या ठिकाणी वस्त्यामध्ये यावे, लाईट त्या सगळ्या योजना त्या ठिकाणी झाल्या आणि ती दिशा होती. महापालिकेच्या शाळा होत्या, महापालिकेची हॉस्पिटल होती. एकच गोष्ट त्यावेळेला लोक म्हणायची, बाप मुलाला म्हणायचा की तू माझी काळजी घेतली नाहीस तरी काय हरकत नाही, माझ्यासाठी महापालिका आहे ती येऊन माझा बंदोबस्त करेल, अशा प्रकारची एक लोकांची भावना होती. त्याचं सगळ्यांचं इतिहास बघा. दुसरं म्हणजे डाव्या चळवळीचा अंकुश असला तरच या सुधारणा पुढे जाऊ शकतात असं माझं मत आहे. आणि त्यामुळे आमचा अंकुश या ठिकाणी राहणार आहे. त्याचा काही उल्लेख यांनी केला की 33% आरक्षण जे आहे त्याचं जे बिल आणलं पार्लमेंटमध्ये ते गीता मुखर्जी कम्युनिस्ट पक्षाच्या खासदारांनी आणलं आणि त्याचा त्यांनी पाठपुरावा केला. पार्लमेंटरी कमिटी ती झाली. ते युपीएच्या काळात उल्लेख केला, त्याच्यामध्ये ही घटना दुरुस्ती झाली. त्याच्यावर पण RTI असेल अनेक आहे ते डाव्या पक्षाचा अंकुश राहून झालं. सर्वप्रथम मी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आणि डाव्या पक्षातर्फे हे जे काही नगररचना बिल आहे ते सुधारित अंमलात आणावं याच्यासाठी आमचा संपूर्ण पाठिंबा या ठिकाणी जाहीर करतो. आणि आपण जो प्रयत्न करत आहात त्याच्यामध्ये हे आमच्या अनेक लोक आहेत, आंदोलनामध्ये आमचे मित्र आहेत, त्या याच्यामध्ये आम्ही सामील राहतो. पण आता इथे जे पक्ष उभे आहेत त्यांनी जाहीरपणे लोकांना सांगितलं पाहिजे की आम्ही काय करणार आहोत म्हणून. कारण मुख्य मुद्दा काय आहे की या बिल येण्या म्हणजे कायदा बनण्याच्या मागे भूमिका काय, की आपली जी काही लोकशाही आहे त्याच्याबद्दल बरंच बोलता येईल, वेळ कमी आहे. ते खरोखर त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग असावा, त्याच्यामध्ये विकास जो आहे तो तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचावा, ज्याच्यामध्ये विकासाचा संबंध जो काही हे आहे केंद्र आहे तो तळागाळातला माणूस असावा. या दृष्टिकोनातनं जी काही लोकशाही आहे अनेक त्रुटी आहेत त्याच्यात, तर त्या झाल्या पाहिजेत. या दृष्टीने हा कायदा आहे असं आम्हाला वाटतं आणि त्यामुळे आम्ही त्या कायद्याचं स्वागत करतो. आता त्याच्यामध्ये ज्या मूलभूत गोष्टी याच्यामध्ये सामील आहेत त्या काय आहेत की आपल्याला माहिती आहे, नगरसेवक आता निवडून जातील
त्याच्यानंतर त्याला बोलणारं कोण नाही ना, की तू जातो आता घराघरामध्ये फिरतायत, मतं मागतायत, नंतर तो निवडून येतो. आता त्यांचा अनुभव आहे, त्याच्याकडे एक गाडी येते, त्याच्या मुलाची एक गाडी येते, त्याच्या पत्नीची एक गाडी येते, अशा प्रकारे त्याची संबंध संपत्ती वाढते आणि त्याला अंकुश ठेवणारं काहीच नसतं. त्याच्यात राईट टू रिकॉल आहे. कम्युनिस्ट पक्षाची पहिल्यापासून ही भूमिका होती, ही पहिली गोष्ट, राईट टू रिकॉल असावा, कारण त्याला परत बोलवण्याचा अधिकार असावा, ही त्याच्यामध्ये भूमिका आहे. आणि त्याच्यामध्ये हे मोठे म्हणजे महापालिकेच्या 227 त्या ठिकाणी वॉर्ड्स आहेत. एका वॉर्डमध्ये जवळजवळ 50 ते 55,000 पर्यंत लोकवस्ती गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग व्हावा कायदेशीर दृष्ट्या. याच्यामध्ये काही लोकांना ज्याला म्हणतात ताकद नाही आहे, त्यांच्यामध्ये अधिकार नाही. या बिलाने त्यांच्यामध्ये अधिकार येऊ शकतो. आम्ही आम्ही जरी आमचा प्रतिनिधी नसला तरी चळवळीच्या आंदोलनाच्या मागे या भूमिका मांडतो आणि सातत्य आम्ही त्याचं ठेवलेलं आहे. पण याच्यामध्ये हे जे 2009 साली नगररचना बिल आलेलं आहे, त्याच्यामध्ये सुधारित करून ते पास झालं पाहिजे. बेसिक्स ज्या गोष्टी आहेत त्या बरोबर आहेत. त्याच्यामध्ये बूथ, एका बूथमध्ये 800 ते 1200 लोक त्या ठिकाणी असतात, 1500 पर्यंत त्या ठिकाणी जातात. पण 3-4 बूथ करून एक क्षेत्र करावं, क्षेत्र असावं, क्षेत्राचा प्रतिनिधी असावा आणि क्षेत्राचा प्रतिनिधी हा निवडला जावा आणि त्या निवडल्या गेलेल्या प्रतिनिधीला त्या वॉर्डमध्ये बोलण्याचा हक्क असावा. आणि रेकमेंडेशन नव्हे तर ते विकासाचे समजा काम आहेत, आज 5 लाखापर्यंत आहे, माझ्या मते ती 10 लाखापर्यंत झाली पाहिजे, तर ती झाली पाहिजेत. ह्या ज्या काही मूलभूत गोष्टी आहेत त्या योग्य आहेत, लोकशाही अधिक बळकट करण्यासारख्या आहेत, लोकांचा त्या प्रक्रियेत भाग घेता येईल अशा पद्धतीच्या आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि त्याच्यामधला पूर्वीच्या याच्यामध्ये काही अधिकार आहेत त्यांनी काय केलं नाही, तर त्यांनी क्षेत्रसभा घेतल्या नाही, तर त्या बंधनकारक असल्या पाहिजेत ना. त्यांनी 6 महिन्यात मध्ये एक क्षेत्रसभा घेतलीच पाहिजे, त्याच्या ऐवजी 2 महिन्यामध्ये ती ठेवली पाहिजे. आणि जर त्यांनी घेतली नाही तर त्याला बाद करण्याचा अधिकार हा कमिशनरला असू नये, तो त्या ठिकाणच्या लोकांना असं वाटतं. कायद्यामध्ये तो अधिकार असे जे चर्चेमध्ये जास्ती बोलू असे जे मूलभूत अधिकार आहेत, लोकांचं पार्टिसिपेशन, त्यामध्ये जे काही प्रश्न असेल, मग ते गटाराचा असो, त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असो, लाईट असो किंवा सुरक्षिततेचा प्रश्न आहे, त्या मांडण्याचं एक फोरम, त्यांनी ती सभा घेतली पाहिजे. ते एक फोरम निर्माण करण्याचं हे व्यासपीठ होईल. त्याच्यामध्ये रिकमेंडेशन नुसतंच नव्हे तर त्याच्यामध्ये मान्य करण्याचं होईल. नगरसेवकाला काहीतरी बंधन राहील आणि राईट टू रिकॉल येईल, अशा प्रकारचा एक मूलभूत बदल त्याच्यामध्ये होईल. त्याचं आम्ही स्वागत करतो आणि त्याच्यासाठी आम्ही झगडत राहू, एवढं मी पहिल्या त्याच्यामध्ये सांगतो. जनता दलाचे मुंबईचे अध्यक्ष आपल्या इथे आपल्यासोबत आहे प्रभाकर नारकर. मी त्यांना विचारेन की एक काळ असा होता की मृणालताईंसारख्या लोकनेत्या या पक्षाचं नेतृत्व करत होत्या आणि आज मृणालताईंनंतर हा पक्ष ज्या तऱ्हेने वाटचाल करतोय, यामध्ये नगरराज बिल हा मुद्दा कुठे आहे आणि त्यासाठी आपण काय संघटनात्मक काम करणार आहोत? एक की ग्रामीण भागामध्ये जर आपण बघितलं तर धरून 5 स्तरांची रचना झाली आहे. खासदार आहे, आमदार आहे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि ग्रामसभेच्या वेळेला सरपंच, ग्रामपंचायतचे सदस्य बोलून आहे. आणि महापालिकेच्या स्तरावरती 3स्तरीय रचना झाली आहे. आणि मुंबई महापालिकेसारख्या ठिकाणी तर साधारण 50-55 हजाराचा एक मतदारसंघ आहे, त्याच्यानं 75,000 ते लाखाच्या आसपासची लोकवस्ती असते. त्यामुळे ही रचना हा कायदा स्वीकारला गेला तर ती आणखी एका स्तराने वाढू शकेल. आणि मला वाटतं तिथंच नगरसेवकांना एक भीती वाटते की बाबा आपल्या अधिकाराचं वाटप होईल आणि ते त्याच्यातून एक भावना अशी आहे की बाबा असं काही आणखी नको म्हणून त्या अधिकाराचं केंद्रीकरण राहिलं पाहिजे. पक्ष म्हणून आम्ही याचं स्वागतच करू की आणखीन एक स्तर वाढला तर अधिक लोकांपर्यंत, जसं त्यांनी म्हटलं की बूथ वाईज, कारण एका मतदारसंघ महापालिकेच्या मतदारसंघामध्ये 40च्या आसपास बूथ आहे, तसं एक 4-5 बूथचा एक क्षेत्रसभा झाली तर तो अधिक एक स्तर वाढून अधिक लोकांपर्यंत पोहोचतोय. पण तरीसुद्धा खऱ्या अर्थात मुळात यातला एक भाग मला असं वाटतं की लोकांची ही जी काही आपली प्रवृत्ती निर्माण झाली आपल्याला, विशेषतः की मला काय त्याचं
कुठली गोष्ट घडत असेल तर त्यात आपल्याला मी अनेक वेळा बोलताना लोकांना विचारतो की महापालिकेचं बजेट किती आहे, किती जणांना माहिती आहे. अपवादाने माहिती असतं, अगदी सुशिक्षित चांगल्या ह्याच्यामध्ये अगदी जागरूक असलेल्या नागरिकांना सुद्धा मुंबई महापालिकेचं बजेट किती. आज जर थोडंसं मी त्या अँगलने बोलेन की एक मुंबई महापालिकेचा जो वॉर्ड आहे त्या वॉर्डासाठी एकूण बजेट 38,000 कोटीचं आणि लोकसंख्येचा विचार केला, आपल्या वॉर्डांचा विचार केला साधारण 167 कोटी रुपये एका वॉर्डाला एका वर्षामध्ये या वर्षाच्या हिशोबाने मिळतील. तर गेल्या 5 वर्षामध्ये साधारण 750 कोटी रुपये एका नगरसेवकाच्या खंतेने येणारा जो वॉर्ड आहे 50-55,000 मतदारांचा त्याच्या क्षेत्रासाठी सरासरी येते. म्हणजे काही अगदी तसंच काटेकोर असेल असं नाही, पण खरंच हा पैसा खर्च होतोय का, हा खर्च झाला तर तो दिसतोय का लोकांना. म्हणजे अगदी त्याचं परत एक मी असं एक काढतो म्हणजे की मतदार न्याय किती पैसे निघतील तर साधारण हे 20,000 रुपये निघतात. एका मतदारासाठी महापालिका वर्षाला 20,000 रुपये खर्च करतो. म्हणजे एका कुटुंबामध्ये जर 5 सरासरी विशेषतः झोपडपट्ट्यांमध्ये आणि काय झोपडपट्ट्यांमध्ये उलट अधिक माणसं असतात की 5 ते 7 माणसं असतील, पण 5 माणसं कुटुंबात आहेत झालं तर 1 लाख रुपये वर्षाकाठी महापालिका खर्च करते. तर तो खरंच हा लोकांना पैसा खर्च होताना दिसतोय का. तर त्याच्यात लोकांचा जर सहभाग वाढला, लोकांची जागरूकता वाढली तर कदाचित ह्या पैशाचा योग्य विनियोग होईल. एक मी गमतीनं असं म्हणतो की गेल्या 5 वर्षापासून 1.25 लाख कोटी रुपये मुंबई म्हणजे बजेट पाहिलं तर यावर्षीचं 38,000 कोटी, गेल्या वर्षीचं 21,000 कोटी, त्याच्या आधी 26,000 कोटी, 22,000 आणि 1.25 लाख कोटी रुपये. म्हणजे आपल्यापैकी किती लोकांना वाटते की गेल्या 5 वर्षात 1.25 लाख कोटी खर्च झाल्यानंतर या शहरामध्ये काहीतरी बदल झाला, सुधारणा झाली, हे अधिक चांगलं झालं. ते आपण किमान जगण्यापुरतं सुसह्य करणं चांगलं. म्हणजे खरं तर ते सिंगापूर किंवा शांघाय नक्की होऊ शकलं असतं. इतका पैसा या शहरामध्ये आहे, शहर म्हणजे महापालिकेकडे येतो, त्याचा योग्य विनियोग होत नाही. कारण लोकांचं अज्ञान, लोकांचं निरीच्छ वृत्ती, अज्ञान म्हणण्याविषयी निरीच्छ वृत्ती की मला काय त्याचं या भावनेतून लोक याच्यात सहभागी व्हायला तयार नसतात. लोकांचा सहभाग म्हणजे केवळ तो कायदा केला म्हणजे कायदा केला पाहिजे त्याचं मी स्वागत करतो. आमचा पक्ष पण आम्ही त्याला पाठिंबा देऊ, त्याला लोक प्रयत्न करत होतात. पण लोकांनी स्वतः जागरूक होऊन जर याच्यात सहभाग नाही दिला तर याच्यात बदल होणार नाही. उलट मी जनलोकपाल बिल जेव्हा आलं तेव्हा मी गमतीने असं म्हणायचो की त्यातलं असं एक चित्र असं निर्माण केलं जात होतं किंवा हा कायदा आला की सगळा भ्रष्टाचार संपेल. पण त्याच्यात माझं दृष्टिकोन असं होतं की खाणारं तोंड होतं. महापालिकेची काय स्थिती आहे, महापालिकेत आपल्याकडे सगळ्याच आपण सरकारी कार्यालयामध्ये गेलो म्हणजे एखादं काम निघतं किंवा तर एखाद्या डिपार्टमेंटचे काम करतं, ते काम काढल्यानंतर त्याला मंजुरी दिली जाते, ते काम होतं. मग ते अकाउंट जो काम करतो बिल काय नाही काढत त्याच्यावर आमचा विश्वास नसतो. आम्ही अकाउंट सेक्शन निर्माण केलं स्वतंत्र की ते बिल काढते लोकांचे काय जो काम करतो त्यानेच केले तो पैसे काढून आपण अकाउंट सेक्शन काढलं. अकाउंट सेक्शन काढल्यानंतर ते त्याच्यात सामील होतात म्हणून आपण ऑडिट सेक्शन काढलं. ऑडिट सेक्शन झाल्यानंतर त्याचं ऑडिट करणारं एक हे असतं टाओ नावाचा एक प्रकार. म्हणजे साधारण महापालिकेमध्ये परत जनरल ॲडमिनिस्ट्रेशन असतं, पोलीस यंत्रणा, न्याय व्यवस्था, साधारण 7 ते 8 यंत्रणा निर्माण केल्यानंतर जर भ्रष्टाचार थांबला नाही तर आणखीन एक केल्याने तो थांबणार नाही. तसंच इथं सुद्धा दुर्दैवाने ती आणखीन एक स्तर वाढवला म्हणून ती बनणार. लोकांमध्ये जागृती, लोकांमध्ये ही प्रवृत्ती जेव्हा संपेल तेव्हाच मला वाटतं खऱ्या अर्थाने लोकशाहीचं इथं पुन्हा स्थापना होईल. खऱ्या म्हणजे ही जे काही व्यवस्था निर्माण अधिक जगणं लोकांचं सुसह्य करण्यासाठी आपण काम करू शकतो. मुंबईचं शांघाय होईल की नाही माहीत नाही, पण मुंबईमध्ये मुंबई नीट व्हावी एवढंच तरी आज सगळ्या मुंबईकरांची अपेक्षा आहे. खरं तर अनेक पक्ष आता आपल्या समोर येतील, आपल्या दारात येत आहेत आणि मग ते आपापले जाहीरनामे, वचननामे, आणखीन डिड यू नो, शुड यू नो असं सगळं सुरू झालेलं आहे. मनसेने तर आपली ब्ल्यूप्रिंट केली होती मुंबईसह महाराष्ट्राची आणि या ब्ल्यूप्रिंटमध्ये मात्र नगरराज बिल नव्हतं. आपण या नगरराज बिलच्या दृष्टीने आज काय सांगू शकाल? डॉक्टर संजय जमादार इथे आलेले आहेत. मी संजय जामदारांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या पक्षाची या संदर्भातली भूमिका द्या. सर्वप्रथम या लोकमंच जो इथे खुला लोकमंच सगळ्या नगराच्या विकासाच्या दृष्टीनं जे राजकीय प्रवक्ते आहेत, आमच्या विद्याताई असतील, आमच्या मीनाताई असतील, काँग्रेसचे आमचे प्रकाश भाई असतील, जनता दलाचे प्रकाश साहेब असतील, हे सर्व मंडळी यांना मी वारंवार 1:30 वाजून 2 वाजून रात्रीच्या दिवसभर आम्ही साहजिकच कार्यकर्ता असल्यामुळे काम करत असतो समाजामध्ये पक्षाच्या वतीनं आणि त्यांना आम्ही प्रवक्ते म्हणून त्यांना ऐकत असतो आणि त्यांच्या भूमिका देखील त्या पक्षाच्या वतीनं असतील, समाजाच्या हिताच्या दृष्टीने असतील, त्या मांडत असतात आणि ऐकताना त्यांना पाहताना बरं वाटतं. तर ती सर्व मान्य मंडळी आज ऐकतात म्हणून जे मोहिते साहेब आहेत ते नेहमीच मला वाटतं पहिला राऊंड असावं म्हणून ते थोडीशी आक्रमक नाही आहेत. त्यांनी जर मनात आणलं तर उलटे प्रश्न घ्यायचं किंवा त्यांचे हजरजबाबी पडत तिथे दाखवला तर आम्हाला इथे त्यांना उत्तर देणं माझ्यासारखं तरी जड जाईल. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचे नगरबिल पास होण्यासाठी पहिले प्रथम मी माननीय राजसाहेबांचा सैनिक म्हणून
मी जर प्रवक्ता नसून जर सैनिक म्हणून इथे आलेलो आहे तर नक्कीच मी त्यांच्या बाबतीत आग्रही राहील. मी साहेबांना तसं सांगेल. आणि मुळातच सुरुवातीलाच तसं सज्जड ताकीद दिल्यामुळे की ते कुठल्या प्रकारे पक्षाची भूमिका मांडताना आक्रमक नव्हता, ह्या बिलाला खऱ्या अर्थानं समर्थन देण्यासाठी म्हणून आपली सर्व मान्यवर मंडळी आलेली आहेत. मला वाटतं की चांगली गोष्ट आहे की आपण पाहिलं असेल ह्या आजच्या व्यासपीठावरचा मंचावरचा जो विषय आहे की महानगरपालिकेचा कारभार आहे त्याच्यामध्ये पारदर्शकता असावी. तर आपल्याला माहिती असेल सर्वांनाच मान्यवर मंडळींना की पारदर्शकता जर असती तर आपल्याला भौगोलिक परिस्थिती ही अतिशय चांगली दिसली असती. परंतु भौगोलिक परिस्थिती तशीच आपल्याला दिसते. कुठलीही सत्ता आली, कुठल्या युत्या झाल्या, आघाड्या झाल्या तरी भौगोलिक परिस्थिती तशीच राहते. आणि ते नगरसेवक म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून जे येतात त्यांची आर्थिक परिस्थिती आपल्याला सुधारलेली दिसते. जसं दादांनी सांगितलं की मुलांच्या गाड्या, मुलींच्या गाड्या असो ते थोडंसं उत्कर्ष व्यक्तिगत त्याच्यावर जायचं नाही. ते बघत असताना की टक्केवारी आपण म्हणतो पर्सेंटेज ज्या कामामध्ये असतात ते ठरलेलं असतं. सगळ्यांनाच माहिती आहे की केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, तुमच्या महानगरपालिका असतील, कुठली जी विकासाची कामं होतात त्याच्यामध्ये टक्केवारीचे पर्सेंटेज ठरलेले असतात. त्याच्यावेळेस पक्ष प्रमुख असतील, सर्व पक्षाचे प्रवक्ते असतील आणि ते माहिती असतं, पण जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष काढून केला जातो. आणि ज्यावेळेस टक्केवारी त्यांना देताना त्याला जो बजेट दिलेला असतो त्याचं जो टेंडर मागवलेलं असतं 100 रुपये असेल त्याला टक्केवारी 20 रुपये त्याला त्याचं प्रॉफिट काढायचं असेल. त्याच्यामध्ये साहजिकच आमच्यासारखी टक्के वाढली ते 10%, आणखी मग तिला लोकप्रतिनिधी 10% अशी धरून म्हणजे 40% तर मला एक्स्ट्रा द्यावं लागत असेल. मग त्या कामाची क्वालिटी देखील आपल्याला कमी पाहायला मिळते. त्याचंच हे उदाहरण आहे की पारदर्शकता त्या याच्यामध्ये नसल्यामुळेच आपल्याला बऱ्याच गोष्टींना ते रस्त्याचे खड्डे असतील. आता आपण पाहिलं असेल लागलाचा प्लेअर ब्लॉक पडला गेला, त्याच्या जाळ्या वगैरे अशा बऱ्याच प्रसंगाला सामोरं जावं लागतं. ही दुर्दैवी गोष्ट आहे. परंतु अशा मंचाच्या माध्यमातून आपण जनजागृती करताय. मी एकच सांगेल की आताचा काळ जसं विद्याताईंनी सांगितलं की सांताक्रूजसारख्या पार्ल्यासारख्या ठिकाणी मी सुसंस्कृत ठिकाणी राहते, तशा आम्ही लोकपर्यंत ठिकाणी कामगार वस्तीमध्ये राहिलेले. आणि आम्हाला हे असे आंदोलन तसं आमच्या मनाला रुजत नाहीत. कारण आम्ही पूर्वीचं जसं काळ होता गांधींच्या काळामध्ये जसं आपण पाहायचो की आंदोलन जी व्हायची त्याचा अर्थ म्हणून तो होता की आत्मक्लेश आपल्याला झाले पाहिजेत आणि त्याच्या वेदना समोरच्या राज्यकर्त्यांना झाल्या पाहिजेत. परंतु तो काळ आता राहिलेला नाही. त्यामुळे अशा प्रकारचे व्यासपीठ करून उपलब्ध करून जनआंदोलनाच्या माध्यमातूनच त्यांना आपण खऱ्या अर्थानं वटणीवर आणू शकतो. जनआंदोलन ते झालेच पाहिजे याचं मी स्वागतच करतो. अशा प्रकारचे मंच देखील झालेच पाहिजे, मी त्यांचं समर्थन करतो. पण त्याचबरोबर आमच्यासारखे कार्यकर्ते जनआंदोलन देखील जर सगळेच कार्यकर्ते चळवळीतले आहेत आणि लोअरपर्यंत मी असल्यामुळे तिथे कामगार मोठे आंदोलनं काँग्रेसच्या अशा सगळ्याच कामगार असतील किंवा बऱ्याच विपक्षीच्या माध्यमातून जसं त्यांनी उल्लेख केला आमच्या मोहिते साहेबांनी स्वातंत्र्य चळवळीचा, तिथे मोठे शहीद तिथे झालेली सगळी मंडळी आहे. दुर्दैवाने मला इथे नमूद करायचं वाटतं की सर्वच व्यासपीठावर असलेली बरीचशी लोक ही मराठी असल्यामुळे आज मराठी टक्का देखील घसरत चाललेला आहे. आणि जरी सर्वच जातीचे सर्वच प्रांतातले लोक या मुंबईवर प्रेम करणार असले तरी त्या आपण टक्केची देखील काळजी घेताना सर्वांनी त्याचा विचार करायला पाहिजे. 27% आलेला आहे. मी मला वाटतं विषयात तर होते, मला मोहिते साहेब नाही होते त्या विषयात मी जाणार नाही. परंतु तूर्त हा व्यासपीठ जे नगर बिल पास होण्यासाठी रासायनिक नक्कीच आग्रह आहे. जास्त मी बोलत नाही, जास्त बोलू शकतो समजतो.